नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराच्या रूफिंगसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन जो आहे रूफिंगसाठी ते कोणते आहे. तर प्रत्येकाच्या क्लायमेटिक कंडिशन आहेत ते वेगवेगळे आहेत. तर काहींचा एरिया जो आहे तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणचा एरिया असा आहे की तिथे उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. तर हे क्लायमेटिक कंडिशन राहिले. तर काही लोकांचा असा आहे की त्यांचा बजेटचा विषय आहे. तर या सर्वांमध्ये रूफिंगसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी कोणता आहे यामध्ये बऱ्याच लोक कन्फ्यूज होतात. तर हा जो डाऊट आहे हा तुमचा या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे व्हिडिओज जे आहेत घर बांधकामासंदर्भात ते आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. फर्स्ट ऑप्शन म्हणजे सिमेंटची शीट. म्हणजे यामध्ये जर समजा तुमचं बजेट फारच कमी असेल तर तुम्ही या शीटचा यूज करू शकता. म्हणजे खूपच कमी बजेट असेल तर. आणि हे जे मटेरियल आहे हे तुम्हाला लोकली मार्केटला इझिली अवेलेबल आहे सिमेंट शीट. तर ह्या सिमेंट शीटचं एक हे आहे की यामध्ये उष्णतेचं प्रमाण जे आहे म्हणजे जी तुम्ही पावडर कोटिंग ज्याला आपण कलर कोटिंग शीट म्हणतो याच्यापेक्षा सिमेंट शीटला टेम्परेचरचं प्रमाण आहे ते कमीच आहे. त्याचबरोबर पावसाचा जो आवाज येतो तो सुद्धा या शीटमध्ये आपल्याला कमी जाणवतो. याचं कॉस्ट आहे ती कमी आहे पण याचा लुक आहे तो व्यवस्थित दिसतच नाही. त्याचबरोबर दुसरी शीट जी आहे ती म्हणजे कलर कोटेड शीट ज्याला आपण पावडर कोटिंग शीट पण म्हणतो. तर ही जी शीट आहे ही सुद्धा तुम्ही म्हणजे ह्याचा जर लाईफ स्पॅन आहे तो जास्त आहे पण ह्याचा मेन प्रॉब्लेम हा आहे की उष्णतेचं प्रमाण आहे ते आपल्याला आतमध्ये आहे ते खूप गरमी जाणवते. त्याचबरोबर पावसाचा आवाजसुद्धा आतमध्ये फार अगदी जास्त येतो. म्हणजे कमी पाऊस असला तरी आवाज आहे तो जास्त येतो या शीटचा. आणि ह्याची जी कॉस्ट आहे ती सिमेंट शीटपेक्षा जास्त आहे पण याची लाईफ चांगली आहे. त्याचबरोबर इझी टू इन्स्टॉल आहे म्हणजे इन्स्टॉल करायला खूपच इझी आहे. तर या शीटचा पण लुक पण आहे तो बाकी एवढा पण असा खास दिसत नाही. पण यामध्ये जर तुम्ही कौलारू टाईपमधला एक डिझाईन येतं पॅटर्न वाईज म्हणजे हे टाईल्स टाईपचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा या सीटमध्ये येतो. तर जर हेच मटेरियल यूज करायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही या टाईपचं डिझाईन तरी यूज करा. पण खालून बघितलं तर थोडं स्टील टाईपचं जे आहे ते फिनिशिंग येतं आणि हीटचा प्रॉब्लेम तर तुम्हाला होणारच आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं बजेट पण कमी आहे, लुक दोन्ही साईडला फिनिशिंग वगैरे पण ठीकठाक जर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही UPVCची जी शीट आहे ही अशा टाईपची शीट आहे ती तुम्ही यूज करू शकता. याचा जो साऊंड जो आहे म्हणजे रेनी सीझनमध्ये पावसाचा साऊंड आहे तो कमी येतो. त्याचबरोबर हीट जी आहे ती सुद्धा कमी जाणवते ॲज कम्पेअर टू पावडर कोटिंग शीट. तर हे सुद्धा मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता. कॉस्ट आहे ती तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली जी आहे ती त्या लेवलला तुम्हाला सेम मिळते. जर चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर त्या पावडर कोटिंग शीटपेक्षा थोडीशी तुम्हाला जास्त पण कॉस्ट जाऊ शकते. तर सर्वात आणि हे झाले ह्या शीटमधलं मटेरियल जे की मोस्टली आपण घरासाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर टाईल्समध्ये जे मटेरियल आहे क्ले टाईल्स. क्ले टाईल्स जर तुम्ही यूज केलं तर जे टोटली आता इथून पुढे जे मी क्ले टाईल्सचे टाईप सांगणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा सर्वात लुकला म्हटलं असं तर सर्वात बेस्ट टाईल्स आहे ही क्ले टाईल्स. जी की पूर्वीचे जे घरं वगैरे आहेत त्यामध्ये सुद्धा ही टाईल्स वापरली जाते आणि जे नॅचरल मटेरियल आहे हे. पण याचा ड्रॉबॅक हा आहे की जी टाईल्स आहे ती ब्रेक होते, लिकेजचा थोडा प्रॉब्लेम येतो जर इन्स्टॉलेशन प्रॉपर झालं नाही तर. आणि माकडाने उडी वगैरे मारल्यानंतर फुटण्याचे चान्सेस बाकी या टाईल्सला आहे. सो थोडा मेंटेनन्स कॉस्ट जास्त आहे. पण या टाईल्सचा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला टेम्परेचर आतमध्ये फार कमी जाणवतं. म्हणजे कोणतीही टाईल्स किंवा जे रूफिंगसाठी जे आता आपण शीट बघितली ह्याच्यापेक्षा टेम्परेचर तुम्हाला कमी जाणवतं. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जो आवाज आहे तो सुद्धा आतमध्ये तुम्हाला कमी जाणवतो. आणि मेन प्लस पॉईंट हा आहे की खालून वरती बघितल्यानंतर त्याचं जे आतला जो बॉटम लाईन सिलिंग जे आहे ते सुद्धा दिसायला ह्याचं छान दिसतं. म्हणजे तुम्हाला सिलिंग वगैरे एक्स्ट्रा करायची काही गरज नाही ही जर टाईल्स तुम्ही यूज केली तर. आणि हे सोडून जर मटेरियल आणि कॉस्ट जर म्हटलं तर ऑदर ज्या टाईल्स आहेत याच्यापेक्षा सुद्धा याची कॉस्ट आहे ती तुम्हाला कमी असते क्ले टाईलची. तर आता दुसरं मटेरियल जे आहे ते म्हणजे कॉन्क्रीट टाईल्स. कॉन्क्रीट टाईल्ससुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. पण कॉन्क्रीट टाईल्स आता मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत त्यामध्ये कसं आहे की जे टॉपचा जो सरफेस आहे त्यालाच फिनिशिंग आहे ते चांगलं आहे आणि बॉटमचा जो सरफेस आहे तो एकदम रफच आहे. म्हणजे तुम्ही बेडरूममध्ये किंवा तुम्ही हॉलमध्ये वगैरे जी टाईल्स यूज केली तर खालून बघितलं तर ते पूर्ण रफ दिसतं. सो त्यासाठी तुम्हाला सिलिंग करून घ्यावंच लागतं. मग ते कॉस्टिंग परत तुमचं जास्त जातं. पण ही टाईल्ससुद्धा बेस्ट आहे. ह्यामध्ये टेम्परेचर पण कमी आहे, पावसाचा साऊंड पण कमी जाणवतो. त्याचबरोबर ह्याची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे माणूस जरी उभारला तर ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत ते फार कमी आहेत. म्हणजे आणि लाईफ पण चांगली आहे. सो या टाईल्स आपण यूज करू शकता. आणि क्ले टाईल्सपेक्षा कॉस्ट आहे ती ह्याची जास्त आहे. ओके. तर तिसरं जे मटेरियल आहे टाईल्समधलं ते म्हणजे सिरॅमिक टाईल्स. सिरॅमिक टाईल्ससुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूनी फिनिशिंग आहे ते प्रॉपर मिळतं. खालून सिलिंग जरी नाही केलं तरी चालू शकतं.
प्लस साऊंडसाठी साऊंडप्रूफ तर आहेच, त्याचबरोबर रेनी सीझनमध्ये तुम्हाला लिकेजचं जे प्रॉब्लेम आहेत ते होऊ शकतात जर इन्स्टॉलेशन प्रॉपर केलं नाही तर. कारण स्लोपची डिग्री अँगल वगैरे जे आहेत ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि हीटसुद्धा ह्या टाईल्समध्ये कमी जाणवते. हे मटेरियल आहे ते इम्पोर्टेड आहे, बाहेरच्या इटली वगैरे वेगवेगळ्या इटलीमधून मटेरियल असं हे येतात किंवा बाहेरच्या अदर देशामधून पण येतं. सो यामुळे याची जी कॉस्ट आहे ही जास्त आहे, म्हणजे कॉन्क्रीट टाईल्स क्ले टाईल्सपेक्षा सिरॅमिक टाईल्सची कॉस्ट आहे ती तुम्हाला जास्त आहे. पण लुक वाईज ही टाईल्ससुद्धा दिसायला खूप छान दिसते. आणि फोर्थ ऑप्शन असा आहे की तुम्ही शिंगल्ससुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता शिंगल्स हे मटेरियल असं आहे की हे इम्पोर्टेड मटेरियल आहे, त्याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला सिलिंग जे आहे त्याला कसं आहे की सिमेंट बोर्ड आपण लावलं जातं, त्याच्यानंतर बिटुमेन लेअर आणि त्याच्यावरती ते गॅस सिलेंडरचा यूज करून ते गरम करून पेस्ट केलं जातं. फक्त हे लुक वाईज आहे ते खूप छान दिसतं. आणि रूपिंगमध्ये कसं होतं की वेगवेगळ्या टाईपचं रूप असतं ना, म्हणजे आपलं डिझाईनचं रूप असल्यामुळे कॉर्नर एजेस वगैरे असतात, त्यामध्ये हे जे आहे याचं फिटिंग व्यवस्थित दिसतं आणि लिकेजचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही. हा याचा प्लस पॉईंट आहे शिंगलचा. म्हणजे काम इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ही शीट एकदम छान दिसते. आम्ही आमच्या बऱ्याचशाच प्रोजेक्टमध्ये ही शीट यूज केलेली आहे. फक्त ह्याचा ड्रॉबॅक हा आहे की आत्तापर्यंत जे आपण टोटली जे हे मटेरियल बघितलेले आहेत याच्यापेक्षा सर्वात जास्त कॉस्ट आहे ती ह्या शिंगलसाठी येते. आणि त्याचबरोबर ह्याचा हीटचा पण प्रॉब्लेम आहे, तो आहे म्हणजे हीटचा प्रॉब्लेम होतो. मग हे मटेरियल जे आहे तुम्ही व्हरांडा किंवा जिथे व्हेंटिलेशन प्रॉपर आहे, एअर सर्क्युलेशन जास्त आहे, तेथे तुम्ही या शीटचा तुम्ही यूज करू शकता. पण याचा मेन पॉईंट हा आहे की ह्याची लाईफ पण जास्त आहे आणि तुम्हाला साऊंड पाऊस वगैरे पडल्यानंतर आतमध्ये साऊंड जाणवत नाही. तर हा एक याचा प्लस पॉईंट आहे. तर यामध्ये तुमच्यासाठी कोणतं मटेरियल बेस्ट आहे त्या टाईपने तुम्ही विचार करू शकता. तर हे जे आत्ता आपण टॉपिक बघितले यामध्ये तुम्हाला इन डिटेल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्या रिलेटेड काही सेपरेट व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर खाली कमेंट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.